मनसे आमदार राम कदम यांच्या घाटकोपर येथील दांडियामध्ये सोमवारी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला। प्रचंड मोठ्या प्रमाणात दांडिया खेळण्यासाठी आलेल्या गरबा रसिकांनी हातात मेणबत्ती घेऊन जीवदया प्रतिज्ञा घेतली। घाटकोपरच्या रहिवाशांनी या उपक्रमात सहभाग घेऊन यापुढे पशुपक्ष्यांना जीवदान देऊ, त्याचबरोबर देशामध्ये वाढणारा भ्रष्टाचार संपवण्यासाठी प्रयत्न करू अशी शपथ घेतली। इनको कभी भी दुखी नहीं करूंगा, यही आज की अपनी प्रतिज्ञा। केवळ देवीच्या समोर दांडिया न खेळता, गरबा डान्स न करता सगळ्या आमच्या घाटकोपरच्या लोकांनी हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन हातामध्ये अग्नीला साक्षी ठेवून आम्ही पशुपक्ष्यांना प्रेम करू, त्यांची हत्या करणार नाहीत, जीवदया करू आणि इतरांनाही पशुपक्ष्यांवर प्रेम करण्यासाठी प्रवृत्त करू, अशा प्रकारची शपथ घाटकोपरमध्ये आज आम्ही घेतली। आणि त्याचबरोबर आईवडिलांना देवाच्या स्वरूप मानून त्यांचं लक्ष ठेवू, त्यांच्यावर प्रेम करू, भ्रष्टाचार स्वतः करणार नाही, दुसऱ्यांना करू देणार नाही, अशा प्रकारे काहीतरी वेगळं करण्याचा आम्ही घाटकोपरच्या लोकांनी प्रयत्न केला। यावेळी अभिनेता राजपाल यादव यांनी देखील हजेरी लावत आपल्या शैलीत उपस्थितांची मनं जिंकली। अशा रीतीने इतक्या मोठ्या संख्येने हातात मेणबत्ती घेण्याचा या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होईल अशी आशा मनसे आमदार राम कदम यांनी व्यक्त केली। एवढ्या मोठ्या संख्येनं आजपर्यंत या देशात, या जगात कोणी एवढ्या मोठ्या संख्येनं हातामध्ये मेणबत्त्या घेतलेल्या नव्हत्या, अशा प्रकारचं रेकॉर्ड म्हणतं। आणि आता गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसाठी आमचं नॉमिनेशन आम्ही पाठवलं आहे आणि जे आधीचं रेकॉर्ड होतं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं लोक हातामध्ये मेणबत्त्या घेऊन उभे होते। तर आम्हाला निश्चितपणे आमचं घाटकोपरचं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये येईल अशी अपेक्षा आहे। प्रवीण मरगे, जय महाराष्ट्र, मुंबई।